हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कन्सेप्ट क्लासेस. आज आपल्याला थर्ड लेक्चर बघायचं आहे पल्स कोड मॉड्युलेशन टेक्निकचं. तर सेकंड लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं सॅम्पल सिग्नल, स्पेक्ट्रम ऑफ सॅम्पलिंग सिग्नल, अलायझिंग, नायक्विस्ट रेट अँड सॅम्पलिंग टेक्निक. तर सॅम्पलिंग टेक्निकच्या दोन टेक्निक होत्या, एक आयडियल सॅम्पलिंग आणि एक प्रॅक्टिकल सॅम्पलिंग. तर आपण सुरुवात करूया फर्स्ट आयडियल सॅम्पलिंग. आयडियल सॅम्पलिंगचं दुसरं नाव आहे called as instantaneous sampling or impulse sampling. ठीक आहे. सो क्वेश्चन मध्ये तुम्हाला आयडियल सॅम्पलिंग, इन्स्टंटेनियस सॅम्पलिंग और इम्पल्स सॅम्पलिंग असं सुद्धा विचारू शकता. ठीक आहे. सो आयडियल सॅम्पलिंग हे आपण लॉंग टर्म साठी वापरत नाही, कारण यामध्ये प्रॅक्टिकली पॉसिबल गोष्टी नाहीये, त्यामुळे आयडियल सॅम्पलिंग हे कुठंतरी कमी पडतं. ठीक आहे. सो आयडियल सॅम्पलिंगची जर आपण डेफिनेशन बघायची जर म्हटलं तर इट इज नथिंग बट अ युनिट इम्पल्स ट्रेन ऑफ पल्सेस. म्हणजेच आपण जे युनिट इम्पल्स ऑफ ट्रेन ऑफ सॅम्पलिंग फंक्शन, ज्याला आपण एक्स ऑफ टी असं म्हणतो, राईट. सो इट इज कॉल्ड ॲज अवर आयडियल सॅम्पलिंग. त्यालाच आपण आयडियल सॅम्पलिंग असं म्हणतो. तर आयडियल सॅम्पलिंगची डायग्राम आपण व्ह्यू फॉर्म मध्ये जर बघितली, this is clips up and clips down portion. So this is a maximum sampled signal x dou of t, then 0. यांच्यातला ड्युरेशन टाइम किती असणार, ts सॅम्पलिंग टाइम 2ts, लेफ्ट साइडला -ts -2ts. ओके. सो दिस इज कॉल्ड एज x of t. देन यांच्यामध्ये तो जो हा आपण कन्सिडर करतो तो हा काय असतो, 0. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज आयडियल सॅम्पलिंग सिग्नल and s of t is what, a train of impulse function. आणि त्याचं ड्युरेशन काय आहे, तो इज इक्वल्स टू 0. ओके. तर आता हे जे सॅम्पलिंग आहे आयडियल सॅम्पलिंग, हे तर आपण काही पुढे वापरत नाही, तर याचे डिसएडव्हान्टेज काय, का वापरायचं नाही हे. तर बघा, फर्स्ट डिसएडव्हान्टेज, इट इज अ नॅरो सॅम्पलिंग. आता हे नॅरो सॅम्पलिंग म्हणजे ब्रॉड व्हायला पाहिजे, तर हे नॅरो होते, राईट. नॅरो सॅम्पलिंगमुळे काय होतं की तुमची ट्रान्समिटेड पॉवर, टीएक्स पॉवर, ही काय होऊन जाते, लो होऊन जाते. ट्रान्समिटेड पॉवर लो झाली म्हणजे सिग्नल टू नॉइज रेशो हा सुद्धा काय होणार, लो होणार. हा याचा फर्स्ट डिसएडव्हान्टेज. नंतर बॅकग्राऊंड नॉइज मुळे, ड्यू टू बॅकग्राऊंड नॉइज, इट्स पल्सेस गेट लॉस्ट. ते त्यामध्ये काय होऊन जातं, लॉस होऊन जातं ड्यू टू नॉइज. ठीक आहे. हा याचा सेकंड डिसएडव्हान्टेजेस. आणि थर्ड डिसएडव्हान्टेजेस काय, हे प्रॅक्टिकली इट इज इम्पॉसिबल फॉर आयडियल सॅम्पलिंग. ओके. बिकॉज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल ड्यू टू इम्पल्स विड्थ अप्रोचिंग टू अ 0. याची विड्थ 0 येत असेल तर सिम्पली आपण हे प्रॅक्टिकली काही इंट्रोड्यूस करू शकत नाही. तर बघा, आयडियल सॅम्पलिंग फार बेसिक दिलेलं आहे, जास्त काही इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल नाही. की डेफिनेशन असं सांगितलं की युनिट ट्रेन ऑफ पल्स, आपण ते कंटिन्युअस युनिट ट्रेन ऑफ पल्सेस घेतो तिकडं, राईट. तर इथं फक्त आपल्याला युनिट पल्सेस घ्यायचं आहे, त्यालाच आपण आयडियल सॅम्पलिंग असं म्हणतो. देन त्याच्यामध्ये एक्स डो ऑफ टी हे त्याची काय मॅक्सिमम अँप्लिट्यूड आहे, आणि एस ऑफ टी इज कॉल्ड एज अ ट्रेन ऑफ इम्पल्स फंक्शन, दॅट इज टो इज इक्वल्स टू 0. and some disadvantages what, due to narrow sampling the transmitted power is low and signal to noise ratio is also low. and background noise मध्ये काय होतं, पल्स त्याचे जे असतात ते काय होतं, त्यामध्ये लॉस्ट होऊन जातात आणि हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. ओके. सो दिस इज आयडियल सॅम्पलिंग. नेक्स्ट आपल्याला आता बघायचं कॉल्ड ॲज प्रॅक्टिकल सॅम्पलिंग. त्याला नोट करून घ्या.
म्हणजे सॅम्पलिंग टेक्निकची सेकंड टेक्निक कॉल्ड अ प्रॅक्टिकल सॅम्पलिंग. ओके, आता ही प्रॅक्टिकल सॅम्पलिंग आणि आयडियल सॅम्पलिंग यामध्ये फरक काय? तर महत्वाचा फरक की यामध्ये जो ड्युरेशन टाइम असतो, ड्युरेशन टाइम ऑफ सॅम्पलिंग पल्सेस, इट इज अ फायनाइट. फर्स्ट, सॅम्पलिंग पल्सेस हे फायनाइट असतात. दुसरं, एम्प्लिट्यूड ऑफ पल्सेस इज ऑल्सो फायनाइट. ठीक आहे, हा प्रॅक्टिकल सॅम्पलिंगचा फर्स्ट ड्युरेशनचा पॉईंट. दुसरं, यामध्ये आपण यूज करतो एलपीएफ लो पास फिल्टर. लो पास फिल्टर हे आपण कशासाठी वापरतो? रिकन्स्ट्रक्शनसाठी. ओरिजिनल सिग्नल जे की फेथफुली आपल्याला मिळाले पाहिजे, हे आपलं सॅम्पलिंग थेरमचं स्टेटमेंटच आहे. ठीक आहे. देन दुसरं, गार्ड बँड असतं बघा. हे ऑलरेडी पहिल्या लेक्चरमध्ये पण आपण बघितलं की गार्ड बँड बिटवीन ऍडजसंट स्पेक्ट्रम, जो की असा जो फरक होता ह्या दोघांमधला, राईट, त्याला आपण गार्ड बँड असं म्हटलं होतं. हा ऍडजसंट स्पेक्ट्रम मधला इट इज यूज टू अवॉइड अ डिस्टॉर्शन अवॉइड करण्यासाठी हा गार्ड बँड ऑफ ऍडजसंट स्पेक्ट्रम वापरला जातो, राईट. आफ्टर दॅट एक्स ऑफ टी, आपण हे जे सिग्नल घेतोय सॅम्पल सिग्नल, राईट, इट इज अ नॉट स्ट्रिक्टली अ बँड लिमिटेड सिग्नल. म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी ही एफ एस इज लेस दॅन ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 2W. ओके, तर so that problem phase while deciding a sampling rate is a fs. हा fs साठी सॅम्पलिंगला आपल्याला बँड लिमिटेड इज स्ट्रिक्टली नॉट स्ट्रिक्टली बँड लिमिटेड, सो दॅट आपल्याला तो प्रॉब्लेम फेस होऊ शकतो ॲट द रेट ऑफ व्हॉट fs. आफ्टर दॅट ह्या प्रॅक्टिकल सॅम्पलिंग बद्दल आपल्याला माहिती आहे की याचे काय दोन प्रकार पडतात. फर्स्ट वन इज नॅचरल सॅम्पलिंग आणि सेकंड दॅट इज अ फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. सो आता आपल्याला बघायचं आहे नॅचरल सॅम्पलिंग. ठीक आहे. सो फर्स्ट आपण बघितलं आयडियल मध्ये बरेचसे डिसएडव्हान्टेज आहे, त्यामुळे आपण त्याला कंटिन्यू करत नाही. प्रॅक्टिकल सॅम्पलिंग मध्ये एलपीएफ फिल्टर आहे, फायनाइट सॅम्पल पल्स आहे, एम्प्लिट्यूड पल्सेस फायनाइट आहे, गाईड बँडमुळे डिस्टॉर्शन अवॉइड केलं जातं. देन एक्स ऑफ टी इज नॉट स्ट्रिक्टली बँड लिमिटेड सिग्नल. सो असे चांगले पॉईंट असल्यामुळे प्रॅक्टिकल सॅम्पलिंग आपण पुढे कंटिन्यू करतो. ओके, सो याला नोट करून घ्या. ओके, नॅचरल सॅम्पलिंग. नॅचरल सॅम्पलिंगला दुसरं नाव आहे चॉपर सॅम्पलिंग. चॉपर स्विच पण वापरले आहे त्याच्यामध्ये. पुढं ज्यावेळेस सर्किट डायग्राम होईल तर या नॅचरल सॅम्पलिंगला चॉपर स्विचने आपण रिप्लेस करतो. तर ते एक बघण्यासारखं आहे. फर्स्ट बघा की याची डेफिनेशन काय येते. इट इज म्हणजे ही फार स्पेसिफिक डेफिनेशन याची. इट इज अ मोर रेझोनेबल. रेझोनेबलचा अर्थ काय होतो? मॅक्सिमम लेवल. इट इज अ मोर रेझोनेबल अँड प्रॅक्टिकली फिजिबल मॅनर. फार स्पेसिफिक डेफिनेशन आहे. जास्त रेझोनेबल म्हणजे मॅक्सिमम अँप्लिट्यूड तयार करतो, आणि प्रॅक्टिकली फिजिबल मॅनर म्हणजे जो की ऑल कंडिशन सॅटिस्फाय करू शकतो. सो दिस टाइप ऑफ सॅम्पलिंग इज कॉल्ड ॲज अ नॅचरल सॅम्पलिंग ऑर चॉपर सॅम्पलिंग. मी तुम्हाला म्हटलं की चॉपर सॅम्पलिंगच आता आपल्याला काय वापरायचं? चॉपर स्विच सुद्धा वापरायचं. ठीक आहे. तर बघा, इनपुट आपण एक्स ऑफ टी हे घेतो, यालाच आपण म्हणतो बेस बँड सिग्नल. एक्स ऑफ टी इज कॉल्ड एज बेस बँड सिग्नल. आफ्टर दॅट सी ऑफ टी आपण म्हणतो. सी ऑफ टी इज कॉल्ड एज सॅम्पल्ड सिग्नल.
हे सॅम्पल सिग्नल आपल्याला नॅचरल सॅम्पल सिग्नल बनवायचे. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट स्क्वेअर वेव्ह फॉर सॅम्पल सिग्नल सी ऑफ टी. देन लास्ट जे असतं आपलं त्याला आपण नॅचरली सॅम्पल सिग्नल म्हणजे एस ऑफ टी घेतो. एस ऑफ टी इज नथिंग बट एक्स ऑफ टी इंटू सी ऑफ टी, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, सो लाईक दिस. Okay, so this is called as naturally sampled signal. फक्त सॅम्पल सिग्नल आपल्याला गरजेचे नाही, तर काय नॅचरल सॅम्पल सिग्नल पाहिजे. ही काय प्रोसेस आहे नॅचरल सॅम्पलिंगची. तर डेफिनेशन मोर रिझनेबल अँड प्रॅक्टिकली फिजिबल मॅनर कॉल्ड ॲज अ नॅचरल सॅम्पलिंग. ओके, सो यामध्ये सी ऑफ टी जो आहे हा सी ऑफ टी आपल्याला ट्रेन ऑफ पल्सेस सांगतोय विथ अ ड्युरेशन दॅट इज अ टू and which is separated a distance that is called as a 2s. ठीक आहे. आफ्टर दॅट यामध्ये एस ऑफ टी जो आपला बनतो आहे, एस ऑफ टी हा मल्टिप्लिकेशन आहे दोघांचा, म्हणून आपण याला सांगू शकतो की सॅम्पलिंग रेट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू दॅट इज अ नायक्विस्ट रेट. ठीक आहे, मागच्याच लेक्चरला आपण नायक्विस्ट रेट सुद्धा घेतलेला आहे. ओके, देन ह्या नॅचरल सॅम्पलिंगची सर्किट डायग्राम सुद्धा आहे. आणि नेक्स्ट जे आहे फ्लॅट टॉप सॅम्पलिंग, त्याच्यामध्ये सुद्धा सर्किट डायग्राम आहे बरं. तर यामध्ये चॉपर स्विच घ्यावं लागतं, जे की त्याला आपण नॅचरल स्विच सुद्धा म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज अ चॉपर स्विच. आपल्या स्विच सारखंच एक्स ऑफ टी इनपुट सिग्नल अँड आउटपुट आपल्याला मिळतं नॅचरली PAM पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन सिग्नल, पॅम सिग्नल. आता याला काय करायचं, आपल्याला एक मॉसपेट वापरायचं. ठीक आहे, पेट मॉसपेट मधला टाईप. ओके, and then outside आउटपुटला लोड रेजिस्टन्स RL. मॉसफेट स्विच आपण का वापरतो, कारण हा म्हणजेच आपला नॅचरल सॅम्पलिंगचा स्विच चॉपर स्विच झाला. एक्स ऑफ टी त्याच्या थ्रू आपण सी ऑफ टी तयार करतोय ना, म्हणून आपल्या इथं असणार स्क्वेअर वेव्ह. ठीक आहे, अँड दिस इज कॉल्ड ॲज नॅचरली PAM सिग्नल. आणि देन नॅचरली सॅम्पल्ड सिग्नल ह्या सर्किट डायग्राम नुसार दिस इज कॉल्ड ॲज अ स्विच ऑफ. म्हणजे याची जी सेकंड कंडिशन आहे ही स्विच ऑफ होते, आणि ही जी फर्स्ट कंडिशन आहे ही काय होते, स्विच ऑन होते. म्हणजे हा जो आपला स्क्वेअर वेव्हचा फर्स्ट पोझिशन आहे, तर हा फर्स्ट पोझिशन स्विच ऑन अँड सेकंड पोझिशन इज स्विच ऑफ. ओके, अँड दिस डॉट लाईन इज कॉल्ड ॲज एक्स ऑफ टी अँड होल diagram is called as a naturally sampled signal. Getting? So this is what natural or chopper sampling. आता यामध्ये काही रिकन्स्ट्रक्शन, म्हणजे जसं आपण बघितलं की आयडियल मध्ये रिकन्स्ट्रक्शन हे पॉसिबल नाहीये, तर प्रॅक्टिकली मध्ये आपण रिकन्स्ट्रक्शन सिग्नल किंवा पुन्हा रिजनरेट करू शकतो, बट विथ द हेल्प ऑफ LPF लो पास फिल्टर. आणि याचे काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज आपल्याला बघायचे, तर याला नोट करून घ्या. ओके, सो रिकन्स्ट्रक्शन आपल्याला पहिलेच माहिती आहे की कशामुळे वापरलं जातं, टू फेटफुल ओरिजिनल सिग्नल जनरेट करण्यासाठी. मग इथं आपण काय वापरतो, दॅट इज अ आयडियल LPF लो पास फिल्टर. लो पास फिल्टर इज कॉल्ड एज अ रिकन्स्ट्रक्शन फिल्टर सुद्धा बनतो आपण. तर नॅचरल सॅम्पल्ड सिग्नल हे आपलं आउटपुट आता याला इनपुट देणार, आणि आपल्याला बनवायचे काय, एक्स ऑफ टी, म्हणजे एस ऑफ टीचं कन्वर्जन एक्स ऑफ टी मध्ये बनवायचं. त्याला आपण ओरिजिनल सिग्नल असं म्हणतो. यासाठी वेव्हफॉर्म इज लाईक दिस, कॉल्ड एज LPF and 0 to
with W called as pass band. ओके, सो ह्या रिकन्स्ट्रक्शन किंवा नॅचरल सॅम्पलिंगचे काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस, त्याला आपण मेरिट्स व डिमेरिट्स असं म्हणू. मेरिट्स काय की रिजनरेशन किंवा जनरेशन ऑफ ओरिजिनल सिग्नल इज इझी. ठीक आहे. सेकंड, इट युजेस LPF लो पास फिल्टर. हे याचे ॲडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस काय की ज्यावेळेस आपली फ्रिक्वेन्सी ऑफ कंपोनंट इट डिक्रीजेस ॲट दॅट टाइम सम डिस्टॉर्शन इज इन्क्रीजेस. फ्रिक्वेन्सी कंपोनंट डिक्रीज झाला तर डिस्टॉर्शन वाढतं, हा याचा एक डिसएडव्हान्टेज. नंतर जर टोची व्हॅल्यू ही जर लोअर असेल, लोअर व्हॅल्यू ऑफ टो इज पॉसिबल, then crosstalk is produces. Crosstalk means called a distortion also. ठीक आहे. सो टोची व्हॅल्यू लोअर जर झाली तर क्रॉसटॉल्क होऊ शकतो किंवा फ्रिक्वेन्सी कंपोनंट डिक्रीज झालं तर डिस्टॉर्शन वाढू शकतो. ठीक आहे. तर हे याचे महत्वाचे मेरिट्स आणि डिमेरिट्स. तर अशा प्रकारे आपला प्रॅक्टिकल मधला फर्स्ट नॅचरल सॅम्पलिंग किंवा चॉपर सॅम्पलिंग हा क्लिअर होतो. ओके. यानंतर आपल्याला बघायचं आहे सेकंड फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. तर याला दुसरं नाव आहे रेक्टँग्युलर पल्स सॅम्पलिंग. सेकंड फ्लॅट टॉप सॅम्पलिंग और रेक्टँग्युलर पल्स सॅम्पलिंग. आता यामध्ये काय वेगळं, यामध्ये बघा आपल्याला स्विचेस यूज करावे लागतात. त्याला आपण फेट असं म्हणतो, मॉसफेटचा टाईप, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. आणि ह्या पर्टिक्युलर फ्लॅट टॉप मध्ये हा एक वेळेस चार्ज होतो, म्हणजेच फेट हा ऑन असतो, आणि एका वेळेस फेट हा ऑफ असतो त्यावेळेस डिस्चार्ज आहे. ठीक आहे. तर पहिले आपल्याला चार्जिंग प्रोसेस आणि देन याला डिस्चार्ज करून झिरो करायचं. ठीक आहे. सो पहिले सर्किट डायग्राम बघा याची काय. सर्किट डायग्राम दोन्हीचे आहे, त्यामुळे व्यवस्थित याला 2 ते 3 वेळेस ड्रॉ करून बघा, कारण डायग्राम ड्रॉ केल्याशिवाय बघून वेगळं असतं आणि ज्यावेळेस सॉल्व्ह करायला बसतो आपण तेव्हा त्या प्रॉपर येत नाही. सो बेटर वे प्रॅक्टिस. हा G1 G2 G1 is there, input X of t, one capacitor for charging purpose, and S of t sampled signal. हे याचं सर्किट डायग्राम झालं. ओके. सो G1 is there and G2 is there. मग याचं आउटपुट कसं असणार? आउटपुट तर ऑलरेडी वी नो that is a square wave of sampled signal like this. This point fed with what? X of t, and this is called as xn of tau s. Okay, and this is called discharging switch G2. ओके. तर आता सर्किट डायग्राम बद्दल बघूया आपण की फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये काय असतं. तर एक्स ऑफ टी हे जे आहे हे सॅम्पलिंग सिग्नल आहे. इट प्रोव्हाइड द सॅम्पलिंग सिग्नल ॲज अ इनपुट ॲट द रेट ऑफ fs इज इक्वल्स टू 1/ts. ओके. सो हे आपले अनालॉग इनपुट सिग्नल झाले आणि याचा सॅम्पलिंग रेट किती आहे? 1/ts. तर आणि याचा ड्युरेशन ऑफ इच सॅम्पल इज अ 2. हे एक महत्वाचं. ठीक आहे. सो एका याच्यात एक्स ऑफ टी इज अ सॅम्पल सिग्नल विथ द सॅम्पलिंग रेट इज 1/ts अँड ड्युरेशन इज अ 2. देन सेकंड आपण यामध्ये असं सांगू शकतो की एम्प्लिट्यूड ऑफ
these pulses are constant. Amplitude कसे असतात? Constant form मध्ये असतात. And then which shows the equal corresponding value. Second, okay, then this flat top sampling is also obtained by sampled and hold signal. सर्किट और सॅम्पल. ओके, सॅम्पल आणि होल्ड जे सर्किट आहे त्याद्वारे पण सुद्धा आपण काय करू शकतो, याला फ्लॅट टॉप सिग्नल हे आपण ऑब्टेन करू शकतो. सो आपल्याला आता बघायचं ऑपरेशन ऑफ सॅम्पल्ड अँड होल्ड सर्किट. म्हणजे फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये आपण फक्त फ्लॅट टॉप सॅम्पलिंग बद्दलच बघत नाहीये, तर त्या फ्लॅट टॉप सॅम्पलिंगला अदर वेनी आपण सॅम्पल आणि होल्ड सर्किटद्वारे कशा प्रकारे बनवू शकतो. म्हणजेच हे जे सर्किट डायग्राम आहे त्याचा आता आपल्याला एक्सप्लेनेशन बघायचं आहे. ठीक आहे. सो ऍक्च्युअल व्हॉट कॉल्ड ॲज अ ऑपरेशन ऑफ फ्लॅट टॉप सॅम्पल अँड होल्ड सिग्नल. ठीक आहे. आता बघा ऑपरेशन मध्ये काय की यामध्ये आपण वापरलेलं आहे फेट आणि काही कॅपॅसिटर, काही म्हणजे एकच कॅपॅसिटर. ठीक आहे. तर मग आता याचा उपयोग काय, तर फर्स्ट काय की अनालॉग सिग्नल हे आपण इनपुट म्हणून वापरतो. एक्स ऑफ टी इज व्हॉट इनपुट ऑफ सॅम्पल सिग्नल. आफ्टर दॅट इट गेट अप्लाइड टू द G1. हे एक्स ऑफ टी इनपुट अप्लाय करतो आपण कशावर, G1 वर, फेट सिग्नलवर. ओके, देन हे ज्यावेळेस आपण G1 वर ज्यावेळेस अप्लाय करतो तो हा फेट काय होतो, ऑन होतो आणि देन कॅपॅसिटर स्टार्ट चार्जिंग. ओके, कॅपॅसिटर आपला चार्ज होण्यास सुरुवात होते. राईट. तर कॅपॅसिटर चार्ज होतो XN ऑफ TS च्या फॉर्म मध्ये. ही फर्स्ट कंडिशन झाली. ओके, जर चार्जिंग झालं म्हणजे आपल्याला स्पाइक मिळणार एक मोठा, बरोबर. मॅक्सिमम अँप्लिट्यूड आपली अप होणार ऑन असताना फेट. ओके, आता सेकंड कंडिशनला काय होईल, देन सॅम्पलिंग स्विच इज टर्न ऑफ. राईट, बोथ द फेट FET फेट रिमेन्स ऑफ. म्हणजे ज्यावेळेस तुमचं सॅम्पलिंग स्विच ऑफ होईल तर ऑटोमॅटिकली फेट हा काय होईल, ऑफ झाली. फेट जर ऑफ झाले किती ड्युरेशन साठी, ड्युरेशन 2 साठी, देन द कॅपॅसिटर होल्ड द व्होल्टेज ॲट कॉन्स्टंट. जरी आपले स्विचेस जरी बंद झाले पण कॅपॅसिटर मध्ये होल्ड करण्याची कॅपॅसिटी असते, तर कॅपॅसिटर होल्ड द व्होल्टेज. सो समजलं तुम्हाला. याच्यामध्ये काय करतो आपण, सॅम्पल पहिले केलं, राईट, ऑन असताना, आणि नंतर त्याला काय केलं, ऑफ करून होल्ड केलं, बरोबर. सो दिस इज व्हॉट ॲट द एंड ऑफ द पल्सेस इंटरवल. म्हणजे ही ज्यावेळेस एंड कंडिशन येते तो हा पुन्हा काय होतो, झिरोच होतो. राईट, अप्लाइड अक्रॉस द J2 इंटरवल ऑफ डिस्चार्ज द फेट अँड आउटपुट व्होल्टेज रिड्युसेस टू व्हॉट, 0. म्हणजे हे इन अप करणे आणि देन पुन्हा काय करणे, डाऊन करणे. सो हा जो प्रकार आहे सॅम्पलिंग करून पुन्हा होल्ड करणे व्होल्टेज आणि सेकंडला G2 हा ऑफ करणे. सो दिस इज कॉल्ड एज व्हॉट, सॅम्पल्ड अँड होल्ड सर्किट. ओके, आणि आता ह्या सॅम्पल आणि होल्ड सर्किट किंवा फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये आपल्याला रिकन्स्ट्रक्शन ऑफ ओरिजिनल सिग्नल सुद्धा करता येतं. राईट, तर हे कशाद्वारे करता येतं आपल्याला, बिफोर म्हणजे इक्विलायझर आपल्याला रिकन्स्ट्रक्शन LPF यामध्ये वापरावं लागतं. ओके, सो ते आपण बघूया. Reconstruction of flat top means original signal, not a flat top. So original signal कशी तयार होतं बघा, फ्लॅट टॉप सिग्नल किंवा सॉरी सॅम्पल सिग्नल कशाला देतो आपण, रिकन्स्ट्रक्शन फिल्टर, त्याला आपण LPF असं म्हणतो. आणि याचं आउटपुट कोणाला जातं, इक्विलायझरला. ओके, आणि मिळतं काय आपल्याला, अॅनालॉग सिग्नल इन द फॉर्म ऑफ X ऑफ टी.
हा, आता मेरिट्स आणि याच्यामध्ये डिमेरिट्स सुद्धा. मेरिट्स काय की जनरेशन याच्यामध्ये काय इझी आहे, पुन्हा आपण रिजनरेशन करू शकतो. आफ्टर दॅट बेटर टू सिग्नल टू नॉइज रेशो SNR रेशो हा चांगल्या असल्यामुळं आपण काय करू शकतो, सिग्नल पॉवर ही काय करू शकतो, वाढवू शकतो. ओके, देन यामध्ये आपण वापरतो प्रॅक्टिकल फिल्टर. ड्यू टू प्रॅक्टिकल फिल्टर रिकन्स्ट्रक्शन इज इझी. हे याचे ऍडव्हान्टेजेस. व्हॉट अबाउट डिसएडव्हान्टेजेस? याच्यामध्ये अपर्चर इफेक्ट हा एक इंट्रोड्यूस होतो. ड्यू टू अपर्चर इफेक्ट इट शोज द डिस्टॉर्शन. बघा, दोघांमध्ये सुद्धा नॅचरल सॅम्पलिंग मध्ये सुद्धा डिस्टॉर्शनच हा होता पॅरामीटर, आणि यामध्ये सुद्धा डिस्टॉर्शनच आहे, बट फक्त इफेक्ट हा अपर्चर आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट सॅम्पलिंग टेक्निक मध्ये आयडियल सॅम्पलिंग, देन प्रॅक्टिकल सॅम्पलिंगचे दोन टाईप, एक नॅचरल सॅम्पलिंग आणि एक फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. ओके, सो यामध्ये आपली सॅम्पलिंग टेक्निक काय होती इथं फिनिश होते. यानंतर आपल्याला बघायचं आहे क्वांटायझर. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.